जे गोरगरिबाची जाणून घेतात, व्यथा आणि करतात मदत, जाणून घेतात मजबुरी, तेच लाखो करोडो लोकांच्या काळजाची ओळख म्हणून मिरवत असतात सन्माननीय हुसेन सर मंसूरी। तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं। आज खरं पाहिलं तर हुसेन मंसूरी सरांचं कार्य इतकं छान सुंदर आहे, अप्रतिम, नावलौकिक। आज सर्वप्रथम हुसेन सर यांच्या कार्याला या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ सुरुवात करण्याआधीच लाख मोलाची सलामी आहे सर। आज खरं पाहिलं तर गोरगरिबांच्या व्यथा समजून आजारी लोकांच्या कामी येणं, लहान लहान मुलांना त्या ठिकाणी त्याच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण करणं, हुसेन मंसूरी सरांच्या कर्तृत्वातून या महाराष्ट्रातल्या संतांच्या विचाराचं दर्शन घडल्याशिवाय राहत नाही। आज खरं पाहिलं संत तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात की दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती, पावे धावण्या घरा राहे दारुण्या थरा, कीर्तनाच्या वाटे बरोड्या असे लोटे, तुका मने घडे पूजनाम देव जोडे। संत तुकाराम महाराज म्हणतात की ज्याच्यात दया क्षमा शांती असते त्या ठिकाणी देवाची वस्ती असते। पावे धावण्या घरा राहे दारुण्या थरा, कीर्तनाच्या वाटे बरोड्या असे लोटे, तुका मने घडे पूजनाम देव जोडे। याचा अर्थ असा होतो की एखाद्या दुष्काळग्रस्त भागात एखादा भिकारी अन्नाच्या शोधामध्ये भटकत असतो, तसाच देवसुद्धा खऱ्या माणसाच्या शोधात भटकत असतो आणि तोच खरा माणूस म्हणजे हुसेन सर मंसूरी। आज हुसेन सर मंसूरीसारखे अनेक लोक असतात जे लोकांची मदत करत असतात, पण कोणत्याही पद्धतीचा कोणत्याही प्रकारचा स्वार्थ मनात न बाळगता हुसेन मंसूरी सर सातत्याने गोरगरिबांच्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मदत करत असतात। खरं तर मला वाटतं हुसेन मंसूरी सरांच्या कर्तृत्वातूनच या महाराष्ट्रातल्या संतांचं विचाराचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही। ही सुद्धा वस्तुस्थिती सत्य मानावी लागते, सत्य वस्तुस्थिती आहे। आज खरं पाहिलं हुसेन मंसूरी सर आपल्या कार्यालय या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच सर लाख मोलाची सलामी आहे। तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं। खरंच सर तुमच्या कार्यातून, तुमच्या रूपातून देवाचं दर्शनसुद्धा झाल्याशिवाय राहत नाही, कारण की जो देतो तो देव असतो। तुम्ही लोकांना देता म्हणून तुम्ही खरे लोकांचे देवत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। थँक्स लॉट, खूप खूप धन्यवाद।